श्री शनी देवा सूर्यसुता शनी मूर्ती तुझी आगाध कीर्ती एकमुखे काय वर्णू शेषान चले स्फूर्ती जय जय श्री शनी देवा ही नीलांजन समाभासं रविपुत्र यमाग्रजं छाया मार्तंड संभूतं नमामि शनेश्वरं। बोला शनेश्वर महाराज की। बोला ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले। नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले। नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले। नमः शिवाय, ओम नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले। नमः शिवाय। ओम चैतन्य त्यागेश्वर नाथाय नमः। ओम चैतन्य त्यागेश्वर ओम चैतन्य त्यागेश्वर नाथाय नमः। 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 परम पूज्य विश्व चैतन्य अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारे महान संत, ज्या संतांचं वर्णन 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, उपपुराण, वेद आणि वेदांत ही करू शकले नाहीत, ज्या संतांचं वर्णन या पृथ्वीतलाचा कागद जरी केला, ज्या संतांचं वर्णन या पृथ्वीतलावरील सर्व पाण्याची शई जरी केली, ज्या संतांचं वर्णन या पृथ्वीतलावरील सर्व वृक्षवेलीचा पेन जरी केला तरी पूर्ण होऊ शकणार नाही। एक सर्वसामान्यांना धर्माच्या व्यासपीठावर बसवणारे, अज्ञानातून सज्ञानाकडे घेऊन जाणारे, एक सर्वसामान्य पामाराला त्यांनी सिद्ध पुरुष करणारे असे महान संत किती जरी उपमा दिल्या तरी कमीच पडणारे। ही सृष्टी अशेपर्यंत जरी त्यांची स्तुती करत बसलं तरी सद्गुरूंचे वर्णन पूर्ण होऊ शकत नाही।
ज्या सद्गुरूमुळे आम्ही तुम्ही एकत्र जमलेले आहोत, ज्या सद्गुरूंच्या त्यागामुळं, त्यांच्या बलिदानामुळं, त्यांच्या वैराग्यामुळं, त्यांच्या सटसोटीमुळं, त्यांचे काही मूल्य असतील, काही मूल्याप्रमाणे आपलं आचरण असेल, म्हणून तुम्ही आम्ही त्या सद्गुरूंच्या छत्रछायेखाली इथे एकत्र जमलेले आणि जमवा लावणारे महान संत आणि माझे सद्गुरू चैतन्य त्यागेश्वर महाराजांना आपण वंदन करूया. या कलियुगाचा राजा, सत्याचा सागर, सूर्यसूत, मी म्हणणारा ना पाचावर धारण करणारा, असत्याचा नाश करणारा आणि सत्याचा विजय करणारा, दंडनीयना दंड देणारा आणि आदरणीयांचा आदर करणारा, असा धर्मप्रिय, शिवप्रिय आणि तुम्हा आम्हांचा आराध्य दैवत शनिदेव यांना आपण प्रथम दंडवत नमस्कार करूया. आज भारतीय संस्कृतीप्रमाणे, सनातन संस्कृतीप्रमाणे, हिंदू सनातन परंपरेप्रमाणे ज्या काय रूढी, रीत, रिवाज, प्रथा आहे ज्यांनी निर्माण केली आणि संतांना अनन्य महत्त्व भारतीय भूमीवर काय आहे याचं अनन्य रूपाने लिखाण करून ठेवणारे महान संत व्यास ऋषी यांनी सुरुवात, त्यांच्या पित्यर्थ हा आजचा दिवस साजरा केला जातो. व्यासपीठ याचा अर्थ ज्यांनी निर्माण केलं, व्यास ऋषी, आणि पीठ म्हणजे आसन, त्यांच्या पित्यर्थ त्यांची उतराई म्हणा किंवा त्यांच्या कार्याला सलाम, ज्यांनी आपल्याला ज्ञान निर्माण करून दिलं. सृष्टीतला सर्व ज्ञान त्यांनी ग्रंथांच्या, वेदांच्या, शास्त्रांच्या माध्यमातून ज्यांनी निर्माण करून दिलं आणि ती आज परंपरा कायम चालू आहे. म्हणून वर्षातनं एक दिवस हा व्यास ऋषींच्या पित्यर्थ किंवा आपल्या आपल्या संतांच्या सानिध्यात आपण यावं आणि त्यांचं सहवास लाभावा आणि त्यांचं वर्षभर केलेलं मार्गदर्शन, त्यांचं वर्षभर केलेलं आपले जे दुर्गुण आपल्याकडे आहेत, ज्यांनी स्वतः स्वीकारले आणि आपल्याला सद्गुण दिलं, सर्व दुःख पचवले, दारिद्र्य पचवले, अनेक गोष्टी ज्या काही आपल्या अदृश्य गोष्टी आहेत, ज्या काही दिसत नाहीत पण कर्तृत्वात येतात, त्या गोष्टीसुद्धा ज्या सद्गुरूंनी स्वीकारल्या आणि आपल्याला तांदळात धुतल्या तांदळासारखं स्फटिकाप्रमाणे निर्माण केलं, असे सद्गुरूंच्या पित्यर्थ आजचा दिवस हा साजरा केला जातो. म्हणून याला व्यासपीठ असा म्हणलेला आहे. तसं या जगामध्ये, संपूर्ण जगाचा जर विचार केला तर जगामध्ये सर्वश्रेष्ठ हे आपण हिंदुस्थानात राहतो. आपली सनातन परंपरा आहे. पूर्वीचं नाव ह्या हिंदुस्थानाचं नाभीपुरी होतं. ते मध्य केंद्र, बिंबीतनं जेव्हा ब्रह्म महाविष्णू निर्माण झाले आणि त्या महाविष्णूच्या बिंबीतनं अनेक देव निर्माण झाले, ब्रह्मदेव सुद्धा निर्माण झाले, तसा हा मध्य केंद्र हा भारतीय भूमी आहे. या भारत भूमीवरच जगामध्ये कुठेही देव निर्माण केले नाहीत आणि अवतार कुठे झालेले नाहीत. फक्त झाले ते भारतीय, या भारताच्या भूमीवरच झाले. या भूमीमध्ये तेवढं पावित्र्य आहे का, तर संत परंपरा आहे. या आपल्या भारतामध्ये संत परंपरा आहे. जगामध्ये कुठेही संत परंपरा नाहीये. गुरु शिष्यांचं नातं अतूट आहे. ती सृष्टी निर्माण झाल्यापासून सृष्टी निर्माते सुद्धा जे अवतार घेतले त्यांनाही सद्गुरू करावंच लागलं. पहा, त्रतायुगामध्ये, त्रेतायुगामध्ये, द्वापारयुगामध्ये थोडंसं आपण आठवण केलात, थोडंसं आठवलात, थोडंसं मागे गेलात आणि तरीही कुणाच्या निमित्ताने मागे जाताय की आमच्या ग्रंथाच्या आधारे तुम्ही मागे जाताय. आणि ग्रंथ कुणी निर्माण केला? हे संतांनी निर्माण केला. म्हणून संताला अनन्य महत्व या भारतीय संस्कृतीमध्ये आहे. या भारतीय संस्कृतीमध्ये अनन्य महत्व आहे. तर आपण जर विचार केला, द्वापार युगामध्ये स्वतःच्या अस्तित्वाची, त्रतायुगामध्ये, त्रेतायुगामध्ये त्यांनी जाणीव करून दिली. ज्या शक्ती, ज्या अद्भुत शक्ती आहेत, ह्या निसर्गामध्ये जी दडलेली शक्ती आहे,
ज्याच्या लहरी आपण नामाच्या रूपाने ग्रहण करतो, आणि नाम कुणी दिला तो परत इथंच आलो, सद्गुरूंनीच नाम दिलेलं सिद्ध असतो. सद्गुरूंनी नाम दिला तो सिद्ध असतो. कुणीतरी एखादी मुलगी उपवर झाली आणि ती सोनाराच्या दुकानात गेली, मंगळसूत्र आणली, बांधून घेतली, ती पत्नी होऊ शकते का? बाई होऊ शकते का? नाही, त्याला विधिवत लागतं. म्हणून सद्गुरूच्या मुखातना जो उच्चार येतो, ओंकार येतो, तो शब्द येतो, तो प्रमाण मानला जातो, आणि तो प्रमाण मानून तो त्या शब्दाचं नामस्मरण तो जपत असतो. मग त्याने मुखामध्ये कुठलाही शब्द देऊ द्या, ते जपायचं, आणि त्या जपण्याच्या माध्यमातून जी प्राप्त होणार आहे निसर्गातली शक्ती ती प्राप्त करायचा, आणि आपलं जीवन कृतार्थ बनवायचं, आणि जीवनामध्ये जिवंत असताना सुद्धा मोक्ष प्राप्त करायचा. जिवंत असताना सुद्धा मोक्ष कसे प्राप्त करायचे हे मूर्तिमंत उदाहरण मी आहे. मी आज जिवंत आहे तुमच्या समोर आहे, पण मी सर्व ऐश्वर्यापासून अलिप्त आहे, सर्व सुख ऐश्वर्यापासून अलिप्त. हे कधी कळलं? हे भौतिक सुखापासून जेव्हा आपण अंतर ठेवून राहतो तेव्हाच आपण परिपक्व भारतीय नागरिक म्हणून जगण्या इतपत लायक होऊ शकतो, तोपर्यंत नाहीये. बघा, त्रतायुगामध्ये प्रभू रामचंद्र असतील, वैशिष्ट्य गुरु असतील. त्रेतायुगामध्ये प्रभू रामचंद्र वैशिष्ट्य गुरुचा नातं आहेच, वाल्मिकीचा आहे, अनेक संतांचा आहे. द्वापार युगामध्ये आपण पाहताय कृष्ण आणि सांदीपान ऋषींचं हे उदाहरण आहेतच. त्याच्याही पूर्वीची उदाहरणं, ती ग्रंथ लिखाण सुद्धा झाला नव्हता, ज्यांनी दिव्यदृष्टीनं लिखाण केला त्याच्याही पूर्वीचं लिखाण काही कार्य होऊन गेलेले आहेत, असे संत होऊन गेलेले आहेत. तो यमराज आणि नचिकेत, जी कंठोपनिषदामध्ये ज्यांचं वर्णन आहे की आत्मज्ञान म्हणजे काय. एक छोटासा बालक ज्यांनी यम दरबारामध्ये जाऊन विचारला होता. त्या काळामध्ये अशी रचना होती, ज्यांना पाताळात जायचं सहदेह जाऊ शकताय, ज्यांना स्वर्गात जायचं सहदेह जाऊ शकताय, ज्याला वैकुंठात जायचं सहदेह जाऊ शकताय. तो काळ होता, त्या काळामध्ये तेवढे पवित्र होते आत्मे, त्या आत्मे एवढे पवित्र होते, स्वतःचं शरीर घेऊन ते जायचे असं म्हणतात. म्हणून ग्रंथात आहे, म्हणून त्यावर आम्ही विश्वास ठेवला, म्हणून आम्हीही पवित्र झालो, आणि तुम्हाला मी मार्गदर्शन करतो आणि तुम्हीही पवित्र होणार आहात. द्वापार युगात, त्या कलियुगामध्ये सुद्धा अनेक संत महात्मे होऊन गेलेले आहेत. खूप मोठे संत महात्मे होऊन गेलेले, संतांची परंपरा आहे. त्या संतांच्या परंपरेला थोडंसं कुठेतरी बाधलं जातं, त्या संतांच्या परंपरेमध्ये गढूळ केलं जातं, त्या संतांच्या परंपरेमध्ये कलियुगाचं वारं शिरतं, आणि स्वतःचं असलेलं अस्तित्व संपवण्याच्या मार्गाला आपला समाज लागलेला आहे. आपला समाज भपकेगिरी असेल, शोपीस असेल, भौतिक सुख असेल, जो जादू टोणा करतो, जो जमिनी तुम्हाला घेऊन देतो, जे बंगले घेऊन देतो, जे अन्य संपत्ती प्राप्त करून देतो म्हणून मोह टाकतो, आणि तुमची संपत्ती लुटतो, आणि लुटल्यावर तुम्हाला कळतं मी फसलो, तो संत खरा नाही. पण तेवढा वेळ तरी का जाऊ द्यावं, तेवढा वेळ तरी आपण का द्यावा. ईश्वराने सद्गुरूंच्या कृपेने एवढं ज्ञान आपल्याकडे दिलेलं आहे, एवढं ज्ञान दिलेलं आहे. तो ज्ञानामध्ये जर मंथन केला, जर आपण दह्याला मंथन केल्यानंतर कसं लोणी निघते, जसं लोणीतनं आपण तूप काढतो, तसं बाबांनो तुमच्याकडे एवढं ज्ञान आहे, ते ज्ञानाचं मंथन केला तर विवेक निर्माण होतो, आणि विवेकच हे तुम्हाला शेवटपर्यंत तारणारं ज्ञान आहे. लक्षात ठेवा, विवेक ज्ञान सर्वात श्रेष्ठ मानला गेलेला आहे. विवेक असा आहे की स्वतःचं अस्तित्व टिकवतो. कितपत आपण जगाचं ऐकायचं आणि कितपत मनाचं ऐकायचं, हे निर्णय क्षमता जोपर्यंत आपल्याकडे निर्माण होत नाही तोपर्यंत आपण कलियुगाच्या वाऱ्यातच आहोत, त्यातच अडकून आहोत. संत उगीच निर्माण झालेले नसतात. ज्यांच्याकडे 10-10 अंगठ्या असतात, ज्यांच्याकडे मोठे मोठे गाड्या, मोठे मोठे बंगले, मोठे किती मोठा मठ आहे तेवढा मोठा महाराज, ही कलियुगाची कल्पना झाली.
ही कलियुगाची हवेतल्या गोष्टी चालल्यात ह्या सगळ्या. म्हणून आपल्याला त्यापासून लांब राहायचं आहे. त्यापासून आपल्याला खूप अंतर ठेवायचं आहे. खरा आनंद घ्यायचा असेल तर खरा आनंद तुमच्या जवळच आहे, कुठेही दुसरीकडे नाहीये. तुम्ही जगात कुठेही जा, शोधून मिळणार नाहीये. तुमच्याकडे आनंदाचा भांडार आहे, ज्ञानाचा भांडार आहे. त्याला आपण लपवून ठेवतो, त्याला आपण अंतरून घालून, ते पांघरून घालून त्याला दाबून ठेवतो, त्याच्यावर प्रेशर आणतो आणि कलियुगातल्या सुखाच्या गोष्टी कल्पना करत आपण साधना करतो. कलियुगातल्या सुखाच्या गोष्टी, भौतिक सुख, मला असं नामस्मरण झाला की असा पावला पाहिजे, शेजारी मिश्रीचा डबा ठेवायचा, घोटभर चहाचं कप ठेवायचं, मोबाईल वाजला की पटकन उठायचं. ह्या ऐश्वर्यापासून जोपर्यंत तुम्ही लांब जाऊ शकत नाही तोपर्यंत तुम्हाला खरा देव भेटणार नाही. आणि देव फक्त तुम्हाला सद्गुरूच मार्गदर्शन करू शकतो. नाहीतर खूप सुख आहेत. एसी मध्ये बसून तुम्हाला साधना करता येणार नाही. त्याच्यासाठी त्यागच करावं लागेल. त्याच्यासाठी काय गोष्टीचे त्याला छाटणीच करावं लागेल. जोपर्यंत झाडावरचे बांडगुळ छाटत नाही तोपर्यंत झाड सुरक्षित राहत नाही. तसे तुमचे अवगुण छाटल्याशिवाय तुम्हाला माणूस म्हणून जगता येत नाही. लक्षात ठेवा. खूप बांडगुळ आहेत झाडावर, आहेत ना. प्रत्येकाकडे किती बांडगुळाचं ओझं घेऊन आलाय तुम्ही, इथं ठेवा. ते ओझं घ्यायला मी समर्थ आहे. का तर ज्याचा गुरु समर्थ त्याचा तो भक्त श्रेष्ठ आहे. लक्षात ठेवा. तो माझा गुरु श्रेष्ठ आहे. माझा गुरु जगरचिता आहे, विश्वरचिता आहे. असे हजारो विश्वरचिता माझा गुरु आहे. तेवढं सामर्थ्य त्यामध्ये आहे. त्याच्या जोरावर मी म्हणू शकतो, मी सुद्धा तुमची मानसिकता बदलू शकतो. मानसिकता बदलला की विचार बदलला, विचार बदलला की नशीब बदलला. कुठल्या ज्योतिषाकडे जायची गरज आहे का आपल्याला? अजिबात नाहीये, अजिबात नाहीये. म्हणून भारतीय संस्कृती सर्वश्रेष्ठ आहे, भारतीय परंपरा सर्वश्रेष्ठ आहे. काही कालावधीच्या, काही इंग्रज आले, मुघल आले, सगळे गेले, आले गेले, पण आमची संस्कृती आहे तिथंच आहे. आमच्या संस्कृतीला कुठेही बदल झाला नाही. इंग्रजांनी आपली शिक्षण पद्धत बदलली, गुरुकुल पद्धत बदलली, पण आपले विचार बदलू शकले नाहीत. आपले विचार बदलू शकले नाहीत. आपण आपल्या विचारावर ठाम राहिलो. कलियुगामध्ये काय झालंय, ते ज्ञान सगळीकडे झालंय, प्रचंड ज्ञान झालंय. इतकं ज्ञान झालंय, इतकं ज्ञान झालंय, ते ठेवायला जागाही नाही. जे आता मोठे मोठे आंदोलन पाहतो तो विषय माझा नाहीये, पण आम्हाला दुःख वाटतं. या भारतभूमीत जन्मलेले बालक, ज्याचं जे शिक्षण झालं त्याचं लॉंग फॉर्म येत नाही, ज्या विषयाचं शिक्षण झालं त्याचं लॉंग फॉर्म आला नाही, त्यांनी आज आंदोलन करावं. स्वतः आतमध्ये झोकून बघावं. आपली क्षमता काय, पात्रता काय, आपली उंची काय, आपली भारतीय संस्कृती काय, आपल्याकडे असलेलं ज्ञान. तुम्ही तुमचं अल्पज्ञान प्रदर्शन करू नका. तुमचा अल्पज्ञानाचा प्रदर्शन केला तर स्वतःचं अस्तित्व संपेल. लक्षात ठेवा. एक कलियुगामध्ये एक आजीबाई होत्या. आजीबाई खूप प्रपंच केलेल्या, खूप गडबडीनं, कधीही देवाचं नामस्मरण नाही, कधीही साधना नाही, वरवडून प्रपंच केलेल्या, थकल्या, म्हातारी झाल्या. माता घरात ठेवण्यापेक्षा बालकं तिकडे इकडे फिरतात. पूर्वी औषध नव्हता एवढा, आता ज्या आधुनिकता आहे तेवढी प्रगल्भता त्यावेळेस नव्हती. तिला अंगणात ठेवलं, शेजारी पाजारी येता जाता बोलायचे, भेटायचे, दोन शब्द. ते खूप जीर्ण झाले, बोलायचे बंद झाले. नुसतं पाण्यावर प्राण होता. प्राण्यावर असल्यानंतर ते अंगण म्हणल्यानंतर सगळंच असणार, गुरं ढोरं,
पसारा सगळा असणार, शेतकरी, बैल, अवजारे वगैरे सगळेच होते. मग ती शेवटचा क्षण आला, सगळे नातेवाईक बसले. पण समाजाचं कल्पना होती शेवटचा क्षण आला, पण ते म्हातारीचा शेवटचा क्षण नव्हता. तिचा अजून जीव गुंतलं होतं. अजून नेटकं मी प्रपंच करू शकते, नेटकं वरवडू शकते, नेटकं लुटू शकते, नेटकं सुनांना नांदवू शकते, अशी एक कल्पना असते. सगळे बसले होते. ती सहज हात केली अशी एकीकडं. ते हात केली आणि के 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 म्हणायला लागले. असं के के असं ते उच्चार तिला फुटत नव्हते. मग शेजारचे लोक हुशार असतात. शेजारच्याने त्यांच्या मुलाबालांना, सुनांना सांगितलं, अरे म्हणलं तुमच्या आईला तुम्ही व्यवस्था करत नाही. म्हणलं ती बोलायची तयारी आहे तिची. म्हणलं केशवा म्हणायची तयारी आहे तिची. देवाचं नामस्मरण म्हातारपणी काय करावं ते तिच्याकडनं शिका. कुणाकडनं? त्या आजीकडनं शिका. के के म्हणते आणि परत दुसरं शब्द फुटले त्याच्या. असंच हात केली, गो गो करायला लागले. ते गोविंद म्हणायचं आहे तिला. तिला गोविंद म्हणायचं आहे. मग हे पळत पळत त्यांनी, पैसे नव्हते, शेजारी सांगितलं घाणवट कर, मी लगेच पैसे देतो. तयारच होते ती. अगदी मशागत करून बसलेलेच होते, सगळं तालीमला तेल लावूनच बसले होते. मग त्यांनी घाणवट स्टॅम्पवर सह्या केल्या, पैसे घेतले आणि जाऊन त्या आणणार इंजेक्शन दिला. देण्याच्या अगोदर परत त्यानं उच्चार केला, अजून हात केले, वा वा म्हणायला लागले. किती छान म्हणलं उच्चार करायला. वासुदेवा म्हणायचं हिला, तिला वासुदेवा म्हणायचं आहे. मग त्याला इंजेक्शन वगैरे दिलं, तिला तयार केलं. तयार केल्यानंतर ती पोरांना सगळ्यांना म्हणाली, सुनाला, अरे थेरड्यानो, गोट्यात वासरू केरसुनी खातोय, गोट्यात वासरू केरसुनी खातोय. हे देह देवळात चित्त तुमच्या पायतानात असेल तर कसं तुम्हाला देव पावणार? मिसरीचा डबा शेजारी, मोबाईल शेजारी, नवऱ्याला अरे तुऱ्यावर बोलणं, काय चाललंय काय कलियुगामध्ये? हे सगळं थांबवायचं असेल तर कलियुगामध्ये सद्गुरू शिवाय पर्याय नाही. सद्गुरू लहान असो मोठा असो, सद्गुरूला वय नसतो. सद्गुरूला वय नसतं. घरातली एखादी आजीबाई सुद्धा आपली गुरु होऊ शकते. एखादी नवीन आलेली सोनबाई सुद्धा आपल्या घराची गुरु होऊ शकते. तिच्या पायगुणाने, तिच्या ज्ञानानं ती घरामध्ये परिवर्तन करू शकते. एवढी क्षमता आहे. म्हणून कुणालाही कमी लेखणं धर्मामध्ये नाहीये. कुणालाही कमी लेखणं धर्मामध्ये नाहीये. प्रत्येकाने एकमेकाचा सन्मान करा, एकमेकाच्या विचाराचं देवाणघेवाण करा. सकाळी सूर्योदयाच्या पूर्वीच उठा, घरापुढे शेणकाला घाला. आपण शहरात राहत असाल तर पाणी शिंपडा, चौकटीचं पूजन करा. तुमच्या घरात लक्ष्मी नाही आली तर मला विचारा. लक्ष्मी आला, शुद्धता लागते. तुमचा भाव शुद्ध पाहिजे. मनातला कुठलाही दोष असता कामा नये. चौकटीचं पूजन करा, घरामध्ये देवपूजा करा. दिवसभर आपण सकाळी लवकर झोपतो, आपल्या आपल्या कामाला जात असतो उद्योगामुळे. तव्यावर पहिली घास करा, थोडंसं अग्नीला द्या, दुसरं घास कावळ्याला द्या. कावळ्याला का देतो आपण? अग्नीला का देतो? ह्या वास्तूमध्ये अतृप्त आत्मे भटकत असतात. डास मेला, ढेकून मेला, पिसू मेला, अशा अनेक जीव प्राणी जंतू मेलेले असतात. त्यांच्या आत्मे तिथंच घुटमळत असतात. त्यांना पंचमहाभूतांना आपण देत असतो. हे पंचमहाभूतांना आणि त्यांच्या माध्यमातनं सर्व जीव प्राण्याला देतो. आपण दुसरं घास कावळ्याला देण्याचा अर्थ काय? की आपलं मान पहिला आपल्या पूर्वजांना आहे, आपल्या पितरांना आहे. तो ज्यांच्यामुळे आपण आज इथं आहोत, हा तो मान त्यांचा आहे. म्हणून कावळ्याला द्या. कावळा यायला लागला तर रोज द्या. आणि दुपारचं मध्याह्न काळामध्ये
12:15 ते 12:15 भोजन करू नये असं म्हणतात. त्रिकाल संध्यातला एक आहे, त्या काळी येणारा अतिथी देवो भव, जो कोणी येईल त्याला पहिलं घास द्या. आपण पित्र कधी घालतो? त्याच वेळेस घालतो. तो विष्णूचा काळ आहे. ब्रह्मकाळ सकाळचा आहे. संध्याकाळची दिवाबत्ती करा आणि संध्याकाळी आपण एकत्र भोजन करण्याची पद्धत ठेवा. आज आपले मुलं आपल्यापासून लांब का आहेत? आपल्यापासून मुली लांब का आहेत? आपल्या विचारामध्ये तफावत काय? घरी आलो तरी नवरा एकीकडे बसतो मोबाईल खेळत, बायको इकडे बसते, पोरगा टीव्ही लावून बसतो. काय बघतो हेच कळत नाही. एकमेकांमध्ये ताळमेळ नाही, विचाराचा संवाद नाही. मनातले रोग निघणार कसे? कुठल्या औषधाने निघतं? कुठलाही जगामध्ये अजून औषध तयार झाला नाही. तो औषधच तुमच्याकडे आहे. तो औषधच तुमच्याकडे आहे. संध्याकाळी कितीही उशीर होऊ द्या, एक टायमिंग ठरवा. या टायमामध्ये, या वेळेमध्ये सगळ्यांनी एकत्र आलंच पाहिजे. सगळ्यांनी एकत्र आलंच पाहिजे. संध्याकाळचं भोजन हा सगळ्यांनी एकत्र बसून करा. आजीपासून नातवापर्यंत, पणतूपर्यंत एकत्र बसा. एकत्र बसता बसता, भोजन करता करता विचाराचं देवाणघेवाण करा. नातवांनी, मुलांनी, सुनांनी, मुलीनं विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर आजी आजोबांनी द्यावं. त्यांच्या अनुभवाचे बोल सासू सासऱ्यांनी द्यावं आणि त्यांच्या मनाचा विचाराचा निरसन करावं. धर्म काय आहे? संस्कार काय आहेत? आचार काय आहे? विचार काय आहे? सदाचार काय? कर्तव्य काय? अनेक लोक असे झालेत, स्वतःचे कर्तव्य न करता अधिकारच गाजवण्याचे निर्माण झालेले आहेत. हल्ली प्रत्येक जणांनी हातात संविधान घ्यायचा आणि सगळ्यांनी प्रश्न विचारत फिरायचं. अरे संविधानामध्ये काय लिहिलं अगोदर वाचा. संविधानामध्ये अधिकार काय आहेत आणि त्याच्याबरोबर कर्तव्य काय आहेत? कर्तव्याची जोपर्यंत जाणीव होत नाही तोपर्यंत अधिकार गाजवण्याचा अधिकारच कुणाला नाही, हे लक्षात ठेवा. तसं कुटुंबामध्ये, कुटुंबातलं सुद्धा एक संविधानच आहे. एक कुटुंबामध्ये आजी सुद्धा संविधानच. आजीनं जी परंपरा पाडली, आजोबाने जी परंपरा पाडली, जी प्रथा निर्माण केली, जे विचार त्या कुटुंबामध्ये पेरले, हे जोपर्यंत पुढच्या पिढीवर तुम्ही रुजवत नाही तोपर्यंत तुम्हाला पुढची पिढी असंच प्रश्न विचारत राहणार. लक्षात ठेवा, असंच प्रश्न विचारत राहणार. म्हणून दुःख वाटतं, इतकं दुःख वाटतं. जगामध्ये सगळ्यात पवित्र, सगळ्यात महान अशी संस्कृती आमची भारतीयांची आहे. सगळ्यात पवित्र आम्हा पूर्वजांनी निर्माण केलंय, त्याचा आपल्याला जपणूक करायची आहे, जपून ठेवायचं आपल्याला. आणि हे पुढच्या पिढीवर आपल्याला जाता जाता देऊन जायचं आहे. आपलं काही नाही जगामध्ये, आपलं काही नाही. प्रॉपर्टी आपली नाही, इस्टेट आपली नाही, घर आपला नाही, घोडा आपला नाही, बंगला आपला नाही, पैसा आपला नाही, सोनं आपला नाही, काही नाही. फक्त आपला आहे तो ज्ञान आहे. आपला आहे तो पूर्वजांनी दिलेलं ज्ञान, आचार, विचार. हे पुढच्या पिढीवर घाला. ही सगळ्यात मोठी संपत्ती आहे. लक्षात ठेवा, हे सगळ्यात मोठी संपत्ती आहे. ही संपत्ती देऊन जा. म्हणून सगळ्यांनी एकत्र भोजन करा. कुठल्याही देवाला गेलं की आपण तो देव चांगला, हे देव चांगला, तो कडक आहे, तो पावतो, ते पावत नाही. प्रत्येक ठिकाणी जायचं, त्यांची मूर्ती तर आणायची, त्यांचा फोटो तर आणायचा, काहीतरी करायचा, काहीतरी आणायचा आणि घर देवाला सगळं भरवून टाकायचं. पूजा करताना मात्र कंठाळा. ते जाळ्या किती असतात देवाऱ्यावर बघा ना. देव कधी धुतले हेही कळत नाही. आज कंटाळा आलाय, आपणच आंघोळ करत नाही तर देवाला कधी घालणार? फक्त अधिकार आहे तो आपल्या कुलदेवानी कुलदेवीचा, आपल्या देवाऱ्यावर. दुसऱ्या कुणाचाही अधिकार नाही. आपल्या कुलदेवाने कुलदेवी यांचाच तो अधिकार आहे. थोरला दीर किती जरी मोठा असला तर पती होऊ शकत नाही. पती हाच परमेश्वर राहू शकतो. लक्षात ठेवा. म्हणून भारतीय संस्कृतीमध्ये कुलदेवत आणि कुलदेवीची परंपरा तुम्हा आम्हाच्या पर्यंत पोचलेली आहे. आपण एवढं जरी जाणून ठेवलात
जेव्हा आपलं घर सुधरल, स्वतःच्या विचारात बदल होईल, स्वतःची उंची कळल. रावणाने रावण संहितामध्ये खूप छान सांगितलेले काही गोष्टी आपण कल्पनाच्याही पलीकडं मनुष्य नीती त्यांनी सांगितलेली आहे. खूप सुंदर नीती सांगितलेली आहे. प्रत्येकाकडे वाटतं की माझ्याकडे खूप ज्ञान आहे. जेव्हा आपण दुसऱ्याच्या शेजारी जाऊन उभं राहतो, आपण किती ठेंगू आहोत हे लक्षात येतं. एक डोंगराच्या शेजारी दुसरा डोंगर जर जाऊन थांबला तर त्याला कळतं की माझ्यापेक्षा उंच डोंगर कुणीतरी जगामध्ये आहे. त्या डोंगराला कळतं माझ्यापेक्षा उंच कुणीतरी अजून आहे. ही भावना मनामध्ये ठेवला तर आपण शेवटपर्यंत शिकत राहू. जगामध्ये शिकण्यासारखं खूप काही आहे, जगामध्ये घेण्यासारखं खूप काही आहे. आपण तो विषयच बाजूला ठेवतो, नको तेच घेऊन फिरतो डोंगर. म्हणून आज गुरुपौर्णिमेच्या निमित्त सगळ्यात पवित्र असा सद्गुरूंचं पूजन असतो. त्यांचं पाद्यपूजन नवविधी पूजामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. तो पाद्यपूजन सगळ्यात पवित्र असतो. पाद्यपूजनचा अर्थ कुणाला माहीत असेल तर मला सांगा, नसेल तर मी सांगतो ऐका. पादपूजन म्हणजे पाद म्हणजे चरण, पादोदक म्हणजे पाणी. पाणी हा जल सगळ्यात पवित्र मानला जातो हिंदू संस्कृतीमध्ये, सगळ्यात शुद्ध. म्हणून उदक ज्या गुरूंच्या पादावर चरणावर आपण घालतो त्यांचं उदक आपण हातामध्ये घेऊन आपल्या अंगावर शिंपडून घ्यावं आणि थेंबर आपण पिऊन टाकावं. का तर त्यांच्याकडनं काहीतरी गुण आपल्याला प्राप्त करायचे आहेत. त्याच्यासाठी पादोदक म्हणजे पादपूजन, त्याचं पूजन करावा. आणि ही संस्कृती तुम्ही दुसऱ्याचे केला तर तुमचं कोणीतरी करणारा पुढे असतो. म्हणून सगळ्यांना मला सांगायचं आहे, कलियुगामध्ये काय चाललंय त्याच्यापेक्षा आपल्याजवळ काय आहे त्याचं सांभाळण्याचा प्रयत्न करा. हे खूप मोठं भांडवल आहे आपल्याकडं. ते भांडवल ह्या आपल्या धर्म सनातन परंपरेमध्येच भेटतो. म्हणून आज मी या ठिकाणी सर्व ज्ञात अज्ञात जे जमलेले आहेत, माझे भक्त, माझे प्रिय भक्त, सद्गुरू सुद्धा एक भोळा असतो, त्याला सुद्धा हृदय आहे, त्याला सुद्धा ममता आहे, माया आहे. प्रसंगी कठोर आहे, कठोर प्रसंगी शिक्षा देणारा आहे, तर शिक्षा दिल्याशिवाय बी जडणघडण होत नाही. पण तो अंतःकरणातनं कधी शिक्षा करत नसतो, कधीही करत नसतो, तिची भावना ती नसते. पण माझा बाळ सुधारला पाहिजे, माझे धर्म सुधारला पाहिजे, माझी संस्कृती जपली पाहिजे, म्हणून त्या काही वेळी कठोर निर्णय घेण्याची क्षमता असते. हा माझा अथांग असा भक्तवर्ग सगळा माझे रक्तवाहिन्या आहेत. एक जरी रक्तवाहिनी डॅमेज झाली तरी शरीराला पॅरालिसिस होऊ शकतो. म्हणून प्रत्येक भक्त हा जपला पाहिजे. जसं शरीराची आपण ठेवण ठेवतो तशी हे आपली संस्थानाची सुद्धा आपण सगळ्यांनी ठेवण ठेवावी. तर आपला देवस्थान आपले स्वतःचे विचार, धर्माचे विचार याचं मिलन करावं आणि दिलेली शिदोरी 4 शब्दाची, 4 2 चांगले असतील तेवढंच घेऊन जावं. दुसऱ्या वायपट असलेल्या शब्दाची चर्चा करू नये, कधीही करू नये. मातेने जे काय शिक्षण दिलंय त्यातला 4 शब्द जास्त असतील तर आपण रस्त्यावर सांगत फिरतो का? पितेनं शिक्षा केला तर सांगत फिरतो का? त्याच्याही उच्च पटीचे गुरु असतात. म्हणून सगळ्यांना आवाहन करतो, सगळ्यांना आशीर्वाद देतो. शनिदेवाच्या कृपेने, परमपूज्य त्यागेश्वर महाराजांच्या कृपा आशीर्वादाने सगळ्यांना उदंड आयुष्य लाभू द्या, आरोग्य लाभू द्या. तुमच्यावर शनी महाराजांची कधीही वक्री पडू नये. जे काय वक्री पडणार आहे तो आमच्यावर पडावा. तुमचे संकट सगळे झेलण्याची क्षमता आमच्यात ईश्वराने निर्माण करावी आणि तुम्हाला शुद्ध, पवित्र, स्वच्छ असा निर्माण करावा, असं शनीचरणी प्रार्थना करतो. मी माझ्या सद्गुरूचरणी प्रार्थना करतो. देवा सगळ्यांना चांगली बुद्धी दे, सद्विचार दे, इतरांचं भलं करण्याचं सामर्थ्य त्यांच्यात दे.
आणि कधीही भक्तांना त्रास देऊ नको असं मी माझ्या सद्गुरू चरणी वंदन करून माझे 2 शब्द मी संपवतो. बोला शनेश्वर महाराज की.